नमस्कार, मी राजरत्न सोंदळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. आज काँग्रेस पार्लमेंटरी कमिटीची टिळक भवन या ठिकाणी महत्त्वाची बैठक पार पडली. काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक संपन्न झाली. खरतर जी वंचित लोकसभा विधानसभेला काँग्रेसला नको होती, तीच वंचित आता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी काँग्रेसला का हवी आहे? या चर्चेमध्ये माझ्यासोबत आहे माझा सहकारी संकेत देशपांडे. संकेत, बघतोय की जी काँग्रेस लोकसभा निवडणूक झाली, विधानसभेची निवडणूक झाली, त्या निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि वंचितचं काही जमून आलेलं नाही. काँग्रेस आणि वंचितने अनेक वेळा चर्चा केली की आपण निवडणुकीला एकत्र सामोरे जाऊ, पण जागा वाटपावरून या दोन्ही पक्षांमध्ये मतभेद झाले आणि दोन्ही पक्ष वेगवेगळ्या पद्धतीने निवडणुकीला सामोरे गेले. परंतु आता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी काँग्रेस वंचित सोबत आघाडी करू पाहते. निश्चित राजरत्न, तू जसं म्हटलास तसं लोकसभा आणि विधानसभेला नको असणारी काँग्रेस म्हणजे लोकसभा निवडणुकीला तुला आठवत असेल YB चव्हाण सेंटरमध्ये सगळ्या महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक होती, ज्या बैठकीला स्वतः प्रकाश आंबेडकर देखील उपस्थित होते. तो फोटो देखील एक मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाल्याचं पाहायला मिळालेलं होतं. नंतर राहुल गांधींची ज्यावेळी सभा झाली होती, ज्या भारत जोडो यात्रेचा समारोप मला वाटतं त्यावेळी झाला होता, आणि त्या भारत जोडो यात्रेच्या समारोपाच्या दरम्यानही त्या व्यासपीठावर प्रकाश आंबेडकर हे उपस्थित राहिल्याचं सुद्धा आपल्याला पाहायला मिळालेलं होतं. त्यामुळं वंचित बहुजन आघाडीची महाविकास आघाडीमधली एंट्री ही पक्की मानली जात होती. मात्र नंतर जागा वाटपाचा ज्यावेळी विषय येत गेला, त्यावेळी वंचित बहुजन आघाडीकडून लोकसभेच्या 48 पैकी केवळ 7 जागांची मागणी जी आहे ती करण्यात आलेली होती. मात्र ती मागणी सुद्धा महाविकास आघाडीतले प्रमुख नेते आणि त्यावेळेचे विशेष या सगळ्या मोठ्या भाऊच्या भूमिकेमध्ये असणारा काँग्रेस पक्ष त्यावेळी पूर्ण करू शकलेला नव्हता. मला वाटतं पुण्यामधून अभिजित वैद्य यांना उमेदवारी देण्यात यावी आणि मनोज जरांगे पाटलांना उमेदवारी देण्यात यावी, असा साधारणतः तो प्रस्ताव वंचित बहुजन आघाडीकडनं देण्यात आला होता. मात्र त्या प्रस्तावाच्या बाबतीतही काही फारसं पुढे झाल्याचं पाहायला मिळालं नाही. मग वंचित बहुजन आघाडीनं त्यांच्यासोबत असणारी जी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाबरोबरची जी युती होती, ती युती देखील त्यावेळी तोडून टाकल्याचं पाहायला मिळालं होतं. कारण लोकसभा निवडणुकीच्या वेळी प्रकाश आंबेडकर हे वारंवार सांगताना पाहायला मिळत होते की आम्ही महाविकास आघाडीमध्ये जायचं की नाही ह्याची जबाबदारी जी आहे ती उद्धव ठाकरेंकडे आम्ही दिलेली आहे. उद्धव ठाकरे हे आमचे वकील आहेत, त्यामुळे उद्धव ठाकरे याबाबतचा निर्णय जो आहे तो घेतील. मात्र प्रत्यक्षात तसं काही घडलं नाही. मग वंचित बहुजन आघाडीकडनं ठाकरे गटासोबतची युती जी आहे ती तोडण्यात आली आणि जवळपास 36 जागा ज्या आहेत त्या वंचित बहुजन आघाडीने लढवल्या. काही जागांवर, प्रामुख्याने सांगली लोकसभेची जागा असेल जिथे विशाल पाटलांना वंचित बहुजन आघाडीने पाठिंबा दिला होता. बारामती लोकसभेच्या जागेसाठी सुप्रिया सुळेंना वंचित बहुजन आघाडीने पाठिंबा दिला होता. अशा काही प्रमुख 5 ते 6 जागा होत्या ज्या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीने पाठिंबा दिलेला होता. अगदी विशाल पाटलांसाठी प्रकाश आंबेडकरांची सभा देखील झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं. मात्र वंचितला लोकसभा निवडणुकीमध्ये फारसं समाधानकारक यश जे आहे ते मिळालेलं नाही. वंचित बहुजन आघाडी आणि MIM ची युती असताना त्यावेळच्या तत्कालीन औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून आणि आत्ताच्या छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातून 2019 ला इम्तियाज जलील हे निवडून आले होते वंचित आणि MIM ची युती असताना. मात्र 2024 मध्ये इम्तियाज जलील यांचा सुद्धा पराभव झाला. त्यामुळं MIM असेल किंवा वंचित बहुजन आघाडीला एकही जागा लोकसभेला मिळाली नाही. मग आल्या विधानसभेच्या निवडणुका. विधानसभाच्या निवडणुकांमध्ये सुद्धा एकतर लोकसभेचा अनुभव पाठीशी होता, त्यामुळे वंचित बहुजन आघाडीने अगदी सुरुवातीपासूनच स्वबळाचा नारा जो आहे तो दिलेला होता आणि सर्वात अगोदर वंचित बहुजन आघाडीने विधानसभा उमेदवारांची यादी देखील त्यावेळी राजरत्न घोषित देखील केली होती. लोकसभा नंतर विधानसभेची निवडणूक सुद्धा वंचित बहुजन आघाडीने स्वबळावर लढली. मात्र लोकसभेबरोबर सारखाच विधानसभेला सुद्धा वंचित बहुजन आघाडीला मोठा फटका जो आहे तो बसल्याचं पाहायला मिळालं. वंचित बहुजन आघाडीमुळं अनेकांना त्यावेळी फटका बसल्याचं सुद्धा चित्र आपल्याला विधानसभेच्या निवडणुकांमध्ये पाहायला मिळालेलं होतं. आणि आता ज्यावेळी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत, विधानसभा निवडणुकीला मोठा सेटबॅक बसल्यानंतर महाविकास आघाडीतले नेत्यांच्या बैठका ज्यावेळी होत आहेत त्यावेळी वंचित बहुजन आघाडीला सुद्धा आपण सोबत घेतलं पाहिजे आणि राजेंद्र गवई यांची जी रिपब्लिकन सेना आहे, रिपब्लिकन पार्टी आहे, त्यांना सुद्धा आपण सोबत घेतलं पाहिजे, अशी साधारणतः काँग्रेसची भूमिका असल्याचं पाहायला मिळतं. कारण आजच्या पार्लमेंटरी कमिटीच्या संसदीय बोर्डाच्या मीटिंग नंतर प्रदेशाध्यक्ष असणारे हर्षवर्धन सकपाळ यांनी तसे सुतोवाच केले. ते म्हटले की नांदेड महानगरपालिकेसाठी
वंचित बहुजन आघाडी सोबत आमची युती जी आहे ती झालेली आहे. आम्ही वंचित बहुजन आघाडी सोबत निवडणूक लढणार आहोत. मात्र ज्या ज्या ठिकाणी स्थानिक कार्यकर्त्यांना असं वाटेल की आपण वंचित बहुजन आघाडी सोबत गेलं पाहिजे, त्या त्या ठिकाणी आम्ही त्यांना हिरवा कंदील दिलेला आहे. आम्ही त्यांना ग्रीन सिग्नल दिलाय. स्थानिक पातळीवर आम्ही वंचितला सोबत घेऊ शकतो आणि राजेंद्र गवई यांच्या रिपब्लिकन सेनेला सुद्धा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, जो राजेंद्र गवई अर्थात रासू गवई यांचा पक्ष आहे, ज्याचे आता राजेंद्र गवई हे जे आता कार्याध्यक्ष आहेत. दुसरी एक महत्वाची बाब म्हणजे संकेत, आज हर्षवर्धन सकपाळ बोलताना असं म्हणाले आहेत की सत्तेसाठी आम्ही कशाही पद्धतीची विचारांशी तडजोड करणार नाही. आम्ही महायुतीतील कोणत्याही घटक पक्षाशी युती करणार नाही आणि युतीचे जे काही अधिकार असतील ते स्थानिक पातळीवरती आम्ही दिलेले आहेत. समविचारी पक्ष, त्यामध्ये मग स्वाभिमानी शेतकरी संघटना असेल, त्याचबरोबर महादेव जानकर यांचा राष्ट्रीय समाज पक्ष असेल किंवा वंचित बहुजन आघाडी असेल, त्यांच्याशी आम्ही युती करू, परंतु आम्ही विचाराशी प्रतारणा करणारा पक्षांशी आम्ही युती करणार नाही, अशा पद्धतीची प्रतिक्रिया जी आहे हर्षवर्धन सकपाळ यांनी दिलेली आहे. दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे संकेत, काल जर पाहिलं तर नांदेड जिल्ह्यामध्ये नांदेडचे जे खासदार आहेत रवींद्र चव्हाण असतील किंवा माजी आमदार हनुमंत पाटील बेटमोगरेकर असतील, त्याचबरोबर वंचितचे राज्य उपाध्यक्ष आहेत फारुख अहमद यांची एक संयुक्त पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेमध्ये नांदेड जिल्ह्यातील 13 नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका वंचित आणि काँग्रेस संयुक्तपणे लढवणार आहे असं सुद्धा सांगितलेलं आहे आणि सम प्रमाणामध्ये जागेचं वाटप सुद्धा होईल असं सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट म्हणजे संकेत की नांदेडमध्ये, तो नांदेड एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जायचा, त्या नांदेड जिल्ह्यामध्ये अशोक चव्हाण हे भारतीय जनता पक्षामध्ये गेलेले आहेत. त्यानंतर काँग्रेस साठी तिथे एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. अशा वेळी जे नौखे होते रवींद्र चव्हाण, जे की वसंत चव्हाण यांचे पुत्र आहेत, वसंत चव्हाण यांचं निधन झालं आणि त्यानंतर पोटनिवडणूक लागली नांदेडमध्ये लोकसभेच्या, आणि त्या निवडणुकीमध्ये रवींद्र चव्हाण हे खासदार म्हणून निवडून आले. त्यानंतर जर पाहिलं तर कुठेतरी काँग्रेसने संघटनाकडे म्हणजे संघटनात्मक बांधणीकडे कुठेतरी काँग्रेस पक्षाने मोठं लक्ष दिल्याचं पाहायला मिळालेलं होतं. आणि त्याच अनुषंगानं अनेक वेळा आपण पाहिलेलं आहे की ज्यावेळेस विधानसभेची निवडणूक असेल किंवा लोकसभेची निवडणूक असेल, ज्या ठिकाणी वंचितचा उमेदवार स्ट्रॉंगली पुढे जातो, वंचितच्या उमेदवाराला अधिकची मतं मिळतात, त्यावेळेस जर पाहिलं तर काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराचा पराभव होतो. यामधून कुठेतरी आता काँग्रेस पक्षाने कुठेतरी बोध घेतलेला दिसून येतो आणि त्याच अनुषंगानं नांदेडमध्ये विशेषतः महापालिकेमध्ये पाहिलं तर अशोक चव्हाण यांची, त्यावेळी जे अशोक चव्हाण जे काँग्रेसचे नेते होते तेव्हा काँग्रेसची नांदेड वाघाळा महानगरपालिकेमध्ये एकहाती सत्ता होती. अशा वेळी जर पाहतोय की आता आरक्षण सोडत सुद्धा जाहीर झालेली आहे आणि अशा वेळी आपण जर वंचित आघाडी आणि काँग्रेसची जर अलायन्स झालं तर नांदेड विधानसभा नांदेडची महापालिका असेल किंवा नगर परिषद असेल किंवा नगरपंचायतीमध्ये काँग्रेस आणि वंचितला मोठं यश मिळू शकतं. त्याच अनुषंगाने जर पाहिलं तर आज छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा सकारात्मक बोलणी जी आहे काँग्रेस पक्षाने वंचितच्या कार्यकर्त्यांमध्ये होताना पाहायला मिळते आणि त्याचंच प्रतिबिंब पाहिलं तर आज पार्लमेंटरी बोर्डाची जी मुंबईच्या टिळक भवन या ठिकाणी एक महत्वाची काँग्रेस पक्षाची जी बैठक झाली, त्या बैठकीमध्ये कुठेतरी आता सकारात्मक काँग्रेस आणि वंचित एकत्र येत असल्याचं पाहायला मिळतंय. अगदी निश्चित राजेंद्र, तू जसं म्हटलास, जिथेही वंचितचा उमेदवार पुढे जातो तिथं तिथं काँग्रेसचा पराभव होतो. मग अगदी 2019चं ताजं उदाहरण जर आपण पाहिलं तर सोलापूर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक होती, ज्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचे स्वामी जयसिद्धेश्वर निवडणुकीच्या रिंगणामध्ये होते. काँग्रेसकडून माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे निवडणुकीच्या रिंगणामध्ये होते आणि वंचित बहुजन आघाडीकडून दस्तूरखुद्द प्रकाश आंबेडकर सोलापूर लोकसभेच्या रिंगणामध्ये होते. अशा वेळी वंचित आणि काँग्रेसमध्ये काही मतांचं विभाजन झालं आणि स्वामी जयसिद्धेश्वर स्वामी अनपेक्षितरित्या सोलापूरचे खासदार झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं होतं. किंवा अगदी आत्ताचं ताजं उदाहरण जर आपण नांदेड उत्तर मतदारसंघाचं पाहिलं तर जिथं काँग्रेस पक्षाचे मोहनराव हंबर्डे आमदार होते, त्या मोहनराव हंबर्डेंना वंचितच्या उमेदवार त्या ठिकाणी 2 नंबरवर राहिला, त्यामुळे मोहनराव हंबर्डेंना तिथे फटका बसला आणि भारतीय जनता पार्टीचा कॅन्डिडेट जो आहे तो त्या ठिकाणी निवडून आल्याचं सुद्धा आपल्याला पाहायला मिळालं. त्यामुळे आता मतविभाजन होऊ नये यासाठी सगळे पक्ष ज्या पद्धतीने तयारी करतायत, त्यासोबतच जर आपण पाहिलं तर वंचित बहुजन आघाडीने सर्वप्रथम जो वोट चोरीचा मुद्दा मांडला किंवा विधानसभा निवडणुकीमध्ये सायंकाळी 5 वाजल्यानंतर अचानक 71 लाख मतदार कसं वाढलं हा मुद्दा मांडला. चेतन आहिर यांच्या माध्यमातून स्वतः प्रकाश आंबेडकरांनी उच्च न्यायालयामध्ये ती पिटिशन जी आहे ती दाखल केली, ती लढली. मात्र उच्च न्यायालयाने ती याचिका त्यावेळी फेटाळून लावल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं आणि त्यानंतर काँग्रेससह सगळे पक्ष वोट चोरी आणि वाढलेलं मतदान यावर बोलू लागल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. त्यामुळे हा एक कॉमन फॅक्टर या दोन्ही पक्षांमध्ये आता असावा
आणि त्या दृष्टिकोनातनं या युतीची सुरुवात जी आहे ती झाल्याचं पाहायला मिळतं. खरं तर नांदेडमधनं युतीची पुकार जी आहे ती करण्यात आलेली आहे. युती वंचित बहुजन आघाडीसोबतची जाहीर करण्यात आलेली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा तू जसं म्हटलं तसं सकारात्मक बोलणी दोन्ही पक्षांची आपापल्या पातळीवर सुरू आहेत. यासोबतच परभणी असेल, सोलापूर असेल या प्रमुख ठिकाणी सुद्धा काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र येऊन निवडणूक लढेल अशी स्थिती आहे. हर्षवर्धन सपकाळे जसं म्हटले तसं आज रात्री उशिरापर्यंत तर आमची पार्लमेंटरी बोर्डाची बैठक चालेलच. कारण ही काय 1-1.5 तास 2 तास बैठक झाली, संपलं आणि मग सगळ्या फायनल झाल्या अशा गोष्टी नाही होणार. त्यामुळं रात्री उशिरापर्यंत बैठक चालेल किंवा कदाचित उद्या सकाळी सुद्धा पुन्हा एकदा बैठक जी आहे ती बोलवलेली असेल आणि उद्याच्या बैठकीतून किंवा आज उशिरापर्यंत जो काही निर्णय होईल त्याच्यावर बहुतांश गणिता एक दिलाने काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी निवडणुकीला सामोरी जाते हे पाहणं महत्वाचं असेल. नक्कीच संकेत. दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या पद्धतीनं प्रकाश आंबेडकरांनी सातत्याने जर पाहिलं तर याआधी तुला आठवत असेल एमआयएम सोबत त्यांनी आघाडी केली. अनेक प्रयोग प्रकाश आंबेडकरांनी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये केलेले आहेत, परंतु ते प्रयोग दीर्घकाळ टिकत नाहीयेत. आता जर पाहिलं जर वंचितची काँग्रेस बरोबर अलायन्स होते त्याचं राज्याच्या राजकारणामध्ये कशा पद्धतीने परिणाम पडू शकतो? निश्चितच राजरत्न, तू वंचित एमआयएम युतीचा उल्लेख केलास. वंचित आणि एमआयएमचे म्हणजे मुळामध्ये भारिप बहुजन महासंघाचं ज्यावेळी वंचित बहुजन आघाडी असं नामकरण झालं ना, अकोल्यामध्ये ती जाहीर सभा ज्यावेळी होत होती त्यावेळी प्रकाश आंबेडकरांचं वाक्य असं होतं की मी इतिहासाला कवटाळून बसणारा नेता नाही. त्याच वेळी एमआयएम आणि वंचितच्या युतीची घोषणा जी आहे ती करण्यात आली. त्यावेळी 2014च्या निवडणुकीमध्ये जवळपास 7.50% इतकं मतदान वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमच्या युतीला 2019 मध्ये झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं होतं. इम्तियाज जलीलांच्या रूपाने खासदार देखील तिथे निवडून आल्याचं पाहायला मिळालं. मात्र नंतर दोन्ही पक्षांमध्ये वादविवाद निर्माण झाले, काही तात्विक मतभेद निर्माण झाले. एमआयएम वंचितची युती त्यावेळी तुटल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. मात्र मागच्या अनेक दिवसांपासून जर तू पाहिलंच राजरत्न तर हिंगोलीमध्ये प्रकाश आंबेडकरांची जाहीर सभा झाली, सुजात आंबेडकरांची सभा झाली, सोलापूरमध्ये प्रकाश आंबेडकरांची जाहीर सभा झाली, नांदेडमध्ये प्रकाश आंबेडकरांच्या जाहीर सभा झाल्या. या जाहीर सभांच्या निमित्तानं वंचित बहुजन आघाडी म्हणून ज्यावेळी निवडणुकीला सामोरं जायचं आहे त्यावेळी अगदी मायक्रो प्लॅनिंग जे आहे ते वंचित बहुजन आघाडी आता करताना आपल्याला पाहायला मिळते. सर्व वंचित घटकांना सोबत घेऊन निवडणूक लढवताना वंचित बहुजन आघाडी आपल्याला पाहायला मिळते आणि त्यामुळं आता कुठेही रिस्क घ्यायची नाही या भूमिकेमध्ये काँग्रेस आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. कारण लोकसभा निवडणुकीत मोठा भाऊ ठरले, मात्र विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाला अवघ्या 16 जागांवर जे आहे ते समाधान मानावं लागलं. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सुद्धा आपल्याला जास्तीत जास्त जागा कशा जिंकता येतील यासाठी काँग्रेस प्रयत्न करताना पाहायला मिळतंय आणि त्याच अनुषंगाने वंचितची साथ ही काँग्रेसला महत्वाची वाटते. आणि अर्थातच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आत्ताच्या निवडणुका म्हणजे नगरपालिका नगरपंचायतींच्या निवडणुका झाल्यानंतर लगोलग झेडपी आणि पंचायत समितीच्या निवडणुका लागणार आहेत आणि शेवटच्या टप्प्यामध्ये पुणे महानगरपालिकेसह राज्यातल्या प्रमुख महानगरपालिकांच्या निवडणुका अगदी सर्वच महानगरपालिकांच्या निवडणुका ज्या आहेत त्या लागणार आहेत. त्यामुळे अशा वेळी जो निकाल नगरपालिका नगरपंचायतींचा लागणार आहे त्या निकालांचा बहुतांश प्रभाव हा पुढच्या निवडणुकांवर, मग ती झेडपीची निवडणूक असेल, पंचायत समितीची निवडणूक असेल आणि महानगरपालिकांची निवडणूक असेल या निवडणुकांमध्ये सुद्धा होणार आहे. त्यामुळे ट्रेंड सेट करण्यासाठी सुद्धा जास्तीत जास्त जागा मिळवण्यासाठी सुद्धा वंचितची साथ ही काँग्रेसला महत्वाची वाटत असावी. आणि आता स्थानिक पातळीवर जर ही युती होऊ शकते तर भविष्यामध्ये आम्ही विधानसभा लोकसभेला सुद्धा सोबत जाऊ शकतो हे दाखवण्याचा प्रयत्न सुद्धा या युतीच्या माध्यमातून होऊ शकतो. त्यामुळे या युतीचे दीर्घकालीन परिणाम हे राज्याच्या राजकारणावर सुद्धा होणार आहेत. संकेत, काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी एक भूमिका घेतलेली होती की
मूळ ओबीसी जे आहेत म्हणजे 2 सप्टेंबर 2025च्या GRच्या आधी जे मूळ ओबीसी आहेत त्यांनाच फक्त स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये आम्ही तिकीट देण्यासाठी प्राधान्य देणार आहोत. जर असे उमेदवार मिळाले नाही तर 2 सप्टेंबर 2025 नंतरच्या GR मध्ये ज्यांना ओबीसी प्रमाणपत्र मिळालेलं आहे त्यांना आम्ही उमेदवारी देणार आहोत. अशा पद्धतीची भूमिका जी शरद पवार यांनी घेतली होती त्याच भूमिकेला प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीने दुजोरा दिलेला आहे. जोपर्यंत न्यायालयीन लढाई पूर्ण होत नाही तोपर्यंत 2 सप्टेंबर 2025च्या GRच्या आधी जे मूळ ओबीसी आहेत त्यांनाच आम्ही उमेदवारी देणार आहोत, त्यासाठी प्राधान्य देणार आहोत असं त्यांनी सांगितलं. अगदी निश्चित राजरत्न, म्हणजे YB चव्हाण सेंटरला जी शरद पवारांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मार्गदर्शनाखाली शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जी कोर कमिटीची बैठक झाली, ज्या बैठकीला जयंत पाटील, एकनाथ खडसेंसह सगळे प्रमुख नेते उपस्थित होते, ज्या बैठकीमध्ये शरद पवारांनी असं सांगितलं की मूळ ओबीसींवर कुठेही अन्याय करू नका, मूळ ओबीसींना उमेदवारी द्या आणि जिथे मूळ ओबीसी नसतीलच, अगदी रेअर केस आहे, त्या ठिकाणी मग कुणबी प्रमाणपत्र धारक व्यक्तीला उमेदवारी द्या आणि भाजपसोबत आपल्याला कुठेही जायचं नाही. तो सूर सगळीकडे सगळेजण आळवताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि तसंच आता सगळेच पक्ष, प्रामुख्याने तू जसं उल्लेख केले तसे सगळेच पक्ष आता शरद पवारांपाठोपाठ हे सांगायला लागलेत की आम्ही मूळ ओबीसींना उमेदवारी देऊ, त्यांच्यावर कुठेही अन्याय जो आहे तो करणार नाही. 2 सप्टेंबरचा जो GR निघाला, ज्याचा उल्लेख सातत्यानं राजकारण निवडणुकीच्या निमित्तानं होताना आपल्याला पाहायला मिळतो, या निवडणुकीमध्ये सुद्धा महत्वाचा मुद्दा हा 2 सप्टेंबरचा GRच असणार आहे. ओबीसी आरक्षण, मराठा आरक्षण, 2 सप्टेंबरचा GR, हैदराबाद गॅजेटियर, हे सगळे मुद्दे या स्थानिक निवडणुकीमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. त्यामुळं ओबीसी वोट बँक आपल्या सोबत असली पाहिजे यासाठी सुद्धा सगळे पक्ष तयारी करताना पाहायला मिळत आहेत. कारण राजरत्न, ओबीसी नेते सातत्यानं ज्यावेळी 2 सप्टेंबरच्या GRच्या विरोधामध्ये आंदोलनं, उपोषणं करतात, मग त्यावेळी त्या ओबीसी नेते नेहमी सांगताना पाहायला मिळतात की आम्ही हे सरकार निवडून आणलंय, ओबीसींनी एक गट्टा महायुतीला मतदान केलं म्हणून महायुतीचा विजय जो आहे तो झाल्याचं पाहायला मिळालंय. तेच मतदान आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आपल्या पारड्यात खेचून घेण्यासाठी काँग्रेस, वंचित बहुजन आघाडीसह सगळेच पक्ष तयारी करताना पाहायला मिळत आहेत. आणि त्यामुळे मूळ ओबीसींना उमेदवारी देण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांचं प्राधान्य जे आहे ते असणार आहे. संकेत, एका बाजूला बघतोय की आपण ठाकरे बंधू एकत्र येत आहेत, दुसऱ्या बाजूला काँग्रेस आणि वंचितची आघाडी होतीये. आता शरद पवार यांची नेमकी भूमिका काय असेल असं वाटतंय? निश्चित राजरत्न, खरं तर काँग्रेसने ज्यावेळी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक स्वबळावर लढू अशी घोषणाच केली, काँग्रेस नेते, माजी मंत्री, माजी विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवारांनी ज्यावेळी ती घोषणा केली, त्यावेळी खरं तर शरद पवारांची भूमिका काय असणार किंवा तिथे शरद पवार काय भूमिका घेतील, मग ठाकरेंची शिवसेना काय भूमिका घेईल, असे सगळे प्रश्न जे आहेत ते उपस्थित झालेले होते. आता ज्यावेळी काँग्रेस म्हणते आम्ही वंचित बहुजन आघाडी सोबत जाऊ, यावेळी सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरदचंद्र पवार पक्षाची भूमिका काय असणार आणि कधी काळचा आपला मित्र पक्ष असणाऱ्या वंचित बहुजन आघाडीला सध्याचा मित्र पक्ष असणारा काँग्रेस सोबत घेतोय म्हटल्यानंतर ठाकरे गटाची भूमिका काय असणार? कारण ठाकरे गटांच्या माध्यमातूनच वंचित बहुजन आघाडीची महायुती विकास आघाडीमध्ये, महाविकास आघाडीमध्ये एंट्री होणार होती त्यावेळी लोकसभेच्या निवडणुकांवेळी, आणि त्या अर्थात तो सगळा इतिहास झाला. मात्र आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना ज्यावेळी वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्याचा प्रस्ताव काँग्रेसकडे आला तर काँग्रेस विचार करतंय, नांदेडमध्ये तर युती जाहीर झालेली आहे. अशा वेळी या दोन पक्षांची, ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरदचंद्र पवार गट, यांची भूमिका ही निर्णायक असणार आहे आणि ते काय भूमिका घेतायत हे पाहणं महत्वाचं असणार आहे. संकेत, आता जाता जाता एक शेवटचा प्रश्न तुला घेतो की जी वंचित लोकसभेला नको होती, जी वंचित विधानसभेला नको होती, ती वंचित स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाला हवीशी वाटते. यामागे मताचं कशा पद्धतीचं राजकारण आहे असं तुला वाटतं? निश्चितच राजरत्न, वंचित बहुजन आघाडी सगळ्या वंचित घटकांना सोबत घेऊन काम करताना आपल्याला पाहायला मिळते. SC, ST, OBC सगळ्या प्रवर्गातल्या लोकांचं संघटन करून ती ओबीसी मत जे आहेत ती एक गट्टा मिळवण्याचं प्रयत्न वंचित बहुजन आघाडी करताना आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे वंचित बहुजन आघाडीने पहिल्यांदा हा प्रयोग केला राजरत्न, की ज्या याद्या उमेदवारी याद्या ज्या जाहीर होतात त्या उमेदवाराच्या याद्यांमध्ये अनुक्रमांक, मतदारसंघ, उमेदवाराचं नाव, उमेदवाराचं शिक्षण आणि त्याच्या पुढे उमेदवाराची जात असा एक कॉलम जो आहे तो
उमेदवारी याद्यांवर द्यायला वंचित बहुजन आघाडीने सुरुवात केली. म्हणजे एक तर मला वाटतं दुसरी यादी होती विधानसभा निवडणुकांच्या वेळेची वंचित बहुजन आघाडीने जाहीर केलेली, ज्यात सगळेच्या सगळे उमेदवार हे मुस्लिम वंचित बहुजन आघाडीने दिलेले होते. त्यामुळं सगळ्या घटकांना सोबत घेऊन वंचित बहुजन आघाडी आपलं राजकीय मार्गक्रमण जे आहे ते करताना पाहायला मिळते. आणि अशा वेळी हे सगळे ओबीसी मतदार, सगळे मतदार जे आहेत हे आपल्या सोबत यावेत यासाठी सगळे पक्ष तयारी करताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि याचसाठी काँग्रेसला वंचित बहुजन आघाडी आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महत्वाची आहे. त्यासाठी वंचितची साथ आता काँग्रेसला महत्वाची आहे. संकेत, दुसरी एक बाब म्हणजे ज्या पद्धतीची काँग्रेस पक्षाची सध्या राज्यामध्ये अवस्था झालेली आहे, कुठेतरी संघटनात्मक मांडणीमध्ये कुठेतरी काँग्रेस पक्ष कुठेतरी आता कमी दिसतोय. म्हणजे ज्या पद्धतीचे कार्यकर्ते अपेक्षित आहेत तशा पद्धतीच्या कार्यकर्त्यांची फळी, नवीन कार्यकर्त्यांची फळी काँग्रेस पक्षामध्ये दिसत नाही. आणि कुठेतरी ज्या पद्धतीचं वोट डिव्हिजन होतं ते वोट डिव्हिजन टाळण्यासाठी सुद्धा काँग्रेस पक्ष कुठेतरी वंचित आघाडीला सोबत घेऊन कुठेतरी हे वोट डिव्हिजन टाळण्याचा प्रयत्न करतो असं वाटतं. अगदी निश्चित मतविभाजन टाळण्यासाठीचाच हा संपूर्ण प्रयत्न जो आहे ते काँग्रेस करताना पाहायला मिळतं. म्हणजे एक मराठी भाषेमध्ये म्हण आहे बघ की दुधाने तोंड पोळलं की ताक सुद्धा फुंकून पिलं जातं. तसं विधानसभा निवडणुकीला बसलेला फटका म्हणजे आता तुला आठवत असेल लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर काँग्रेसमधले अनेक नेते पुढचा मुख्यमंत्री काँग्रेसचाच होणार, मग काही तर अगदी हे नाही, नाना पटोले नाही बाळासाहेब थोरात होणार, बाळासाहेब थोरात नाही आणखीन दुसरं कोणीतरी होणार, असे त्या ठिकाणी भावी मुख्यमंत्री म्हणून फ्लेक्स सुद्धा लागल्याचं पाहायला मिळालं होतं. मात्र विधानसभा निवडणुकीला ज्यावेळी काँग्रेस पक्षाला मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं, त्यानंतर काँग्रेस पक्षाने संघटनात्मक स्ट्रॅटर्जी आखायला सुरुवात केली. मग अनेक वर्ष दिल्लीमध्ये काम केलेल्या, राजीव गांधी पंचायत राजमध्ये काम केलेल्या हर्षवर्धन सपकाळांना काँग्रेस पक्षाने महाराष्ट्रामध्ये परत आणलं, त्यांना प्रदेशाध्यक्ष केलं. आणि हर्षवर्धन सपकाळांनी सुद्धा नव्या जुन्यांचा संगम करून एक जम्बो काँग्रेस कार्यकारिणी जी आहे ती जाहीर केली. त्यामुळं आता हर्षवर्धन सपकाळांसाठी हे मोठं आव्हान आहे खरं तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकणं, कारण ते प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून पहिल्याच या सगळ्या मोठ्या निवडणुका लागणार आहेत. त्यामुळे या निवडणुकांमध्ये आपलं अस्तित्व दाखवून देणं, नेतृत्वाची चुणूक दाखवून देणं हे हर्षवर्धन सपकाळांपुढचं मोठं आव्हान आहे. त्यामुळं हर्षवर्धन सपकाळ हे सुद्धा वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्यासाठी तयार झाले असावेत. राजेंद्र गवईंच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गटाला सोबत घेण्यासाठी सुद्धा ते तयार झाले असावेत. आणि तशा सूचना त्यांनी ग्राउंड लेवलच्या कार्यकर्त्यांना दिल्या असाव्यात. त्यामुळेच नांदेडमध्ये युती झाली, कदाचित छत्रपती संभाजीनगर मधल्या सुद्धा युतीची घोषणा ही 1-2 दिवसामध्ये होऊ शकते. त्यामुळं वंचितची साथ ही काँग्रेसला महत्वाची आहे. खरं तर नांदेडमध्ये नगरपालिका आणि नगरपंचायतीसाठी च्या 13 म्हणजे 13 नगरपंचायत आणि नगर परिषदांसाठी वंचित आघाडी आणि काँग्रेसची आघाडी झालेली आहे. तशा पद्धतीचं कालच एका प्रेस कॉन्फरन्समध्ये नांदेडचे खासदार वसंत चव्हाण आणि वंचित बहुजन आघाडीचे जे प्रदेश उपाध्यक्ष आहेत फारुक अहमद यांनी जाहीर केलेलं आहे. त्याच अनुषंगाने आज मुंबईच्या टिळक भवन येथे काँग्रेसच्या पार्लमेंटरी कमिटीची महत्वाची बैठक झाली. त्या बैठकीमध्ये ज्या ठिकाणी शक्य आहे स्थानिक कार्यकर्त्यांची काय मतं आहेत त्यानुसार आम्ही वंचित बहुजन आघाडी आणि समविचारी पक्षांशी सोबत जाऊन युती करणार आहोत, आघाडी करणार आहोत, असं काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितलेलं आहे. परंतु दुसरी एक महत्वाची बाब म्हणजे प्रत्येक वेळा वंचित बहुजन आघाडीची काँग्रेस पक्षासोबत असेल किंवा ठाकरे गटासोबत युती सुद्धा झाली होती, परंतु जागा वाटपावरून कुठेतरी ही सगळी युती फिसकटल्याचं पाहायला मिळालं होतं. आता पुढे वंचित बहुजन आघाडी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये कशा पद्धतीने जागा वाटप होतं आणि त्यानंतर ही युती आणि आघाडी टिकते का हे पाहणं आता महत्वाचं असणार आहे. या प्रत्येक घटनेची अपडेट आम्ही टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवणारच आहोत. यासाठीच पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी.